नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील शिष्टोदन स्थल हे स्थल पाहणार आहोत. जी माया या स्वीकृत प्रसादीला शिष्टोदनासारखी असल्यामुळे त्या मायेला शिष्टोदन असे या सिद्धांतामध्ये संबोधले गेले आहे. जगदंगे परिग्रस्ते मायापाश विजृंभिते स्वात्मज्योतिषी बोधेन तदेकम अवशिष्यते. कला आदी भूम्यंत 30 तत्वात्म माया पाशबंधांनी बांधलेले हे जग स्वात्मज्ञानाने आक्रमिल्यानंतर ते सर्व स्वस्वरूप झालेले दिसले किंवा दिसते, तरी त्या 30 तत्वांना कारणीभूत असणारी जी माया ती मात्र शिल्लक राहते. अखंड सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपिनः जीवनमुक्तस्य धीरस्य माया कैंकर्य वादिनी. हे 30 तत्वात्मक जगरूपी शरीर आत्मज्ञानाने आक्रमित झाल्यावर हे मायातत्व कोणत्या रूपाने उरते, तर अखंड सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप जीवनमुक्त आणि जितेंद्रिय अशा शिवयोग्यापुढे ही माया दासी म्हणून राहत असते. विश्वसंमोहिनी माया बहुशक्ती निरंकुशा शिवैकत्वमुपेतस्य न पुरस्थातुम ईहते. विश्वमोहिनी बहुविध सामर्थ्यशाली निरंकुशा अशी माया शिवाशी सामरस्य भाव प्राप्त झालेल्या शिवयोगियाच्या पुढे मोहक रूपात उभी राहत नाही. ज्योतिर्लिंगे चिदाकारे निमग्नेन महात्मना भुज्यमाना यथायोग नश्यन्ति विषयाः स्वतः. चिद्रूप अशा महालिंगात ऐक्यस्थिती प्राप्त करून घेतलेल्या शिवयोगियाकडून शिवार्पण बुद्धीने उपभोग घेतले जाणारे शब्द स्पर्श आदी विषय आपोआप या आत्म्यामध्ये विलीन होत असतात. शब्दादयो अपि विषया भुज्यमाना तदिंद्रियै आत्मानि एव विलीयन्ते सरितः सागरे यथा. जशा नद्या समुद्रामध्ये विलीन होतात त्याप्रमाणे शब्द आदी विषय त्या त्या इंद्रियांकडून उपभोग घेतल्यानंतर या आत्म्यातच विलीन होत असतात. अर्थजात शेषम तु ग्रसन योगी प्रशाम्यती स्वात्मनैव स्थितो भानु तेजो जालम अशेषतः. सूर्य आपले सर्व किरण आपल्यातच सामावून जसा अस्तंगत होतो किंवा अस्ताला जातो, तसा हा शिवयोगी सकल पदार्थांचा स्वस्वरूपाने उपभोग घेऊन परमशांत होतो. अशा प्रकारे भगवत्पाद पूज्य श्री रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्तींना हे शिष्टोदन स्थल प्रतिपादन केलेले आहे.